फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अनुराधाताई चव्हाण आपल्या सोबत आहे। खरं त्यांचा काल वाढदिवस होता आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं खरं त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं जो आहे तो वाढदिवस करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे। इतर जो खर्च आहेत, बॅनर्स असेल, केक्स असेल, होर्डिंगचे जो खर्च असेल, हा सगळा कमी करून या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। आणि आपण जर पाहिलं तर फुलंब्री प्राथमिक शाळेमध्ये हा संपूर्ण जो प्रोग्राम आहे तो करण्यात आलेला आहे। आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी योगेश भाऊ मिसाळ यांच्या माध्यमातून खरं तर हा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला होता। माझ्यासोबत ताई आहे। ताई, सर्वप्रथम वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। एक वेगळ्या पद्धतीने जो आहे तो कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे, काय सांगशील? ह्याच्याबद्दल मी खूप मनापासून समाधानी आहे, कारण वाढदिवस साजरा करताना म्हणजे काहीतरी समाजाचं हित होईल अशा पद्धतीचे उपक्रम राबवावे अशी आमची म्हणजे पूर्ण आमच्या भारतीय जनता पार्टीचीच संस्कृती आहे। आणि आज या फुलंब्रीच्या शाळेमध्ये सुद्धा आपले योगेश भाऊ मिसाळ यांच्यातर्फे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये हे साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। आणि हे साहित्याचं वाटप करत असताना एक शाळेशी आपला एक जवळीक राहावी आणि या वाटपाच्या निमित्ताने आमची सर्वांचीच शाळेमध्ये भेट होते आणि शाळेला विद्यार्थ्यांना, शिक्षकांना त्या निमित्ताने मार्गदर्शन होते, चर्चा होतात। हे शाळेच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं कार्य आज या सर्वच कार्यकर्त्यांच्या पुढाकारामुळे आज होत आहे। यासाठी आम्ही सर्वजण सोबत आहोत। हो, आपण जर पाहिलं तर एक वेगळ्या पद्धतीनं एक आदर्श घ्यावा असा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय, काय? खऱ्या अर्थानं आजच्या जगामध्ये जर आपल्याला पुढं जायचं असेल, आपल्याला प्रगती करायची असेल, आपल्या कुटुंबाची, आपल्या गावाची आणि आपल्या देशाची, तर त्यासाठी विद्या ही आवश्यक आहे। आणि त्या विद्येसाठीचं जे आवश्यक साहित्य असतं ते जर या अशा वाढदिवसाच्या निमित्तानं जर ते देण्याचा उपक्रम जर होत असेल तर नक्कीच तो उपक्रम एकदम चांगला पद्धतीचा आहे। आणि ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अक्षरशः सर्व कार्यकर्त्यांनी बऱ्याच ठिकाणी असे प्रबोधन म्हणून काही त्या ठिकाणी कीर्तनं वगैरे असेल किंवा प्रवचन असेल, व्याख्यान असेल, असेही कार्यक्रम त्या ठिकाणी झालेत। आणि त्या माध्यमातून खरंच विद्यार्थ्यांना चालना मिळेल, पालकांनाही त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळेल आणि नक्कीच असे वाढदिवस व्हावेत, साजरे व्हावेत अशी भारतीय जनता पार्टीची सुद्धा त्याच पद्धतीची काहीतरी व्याख्या त्यांची असते। आणि म्हणून मी ताईंना या ठिकाणी शुभेच्छाही देतो आणि हे उपक्रमही चांगल्या पद्धतीने होतात त्यासाठी सुद्धा मी शुभेच्छा देतो। नोव्हेंबर हे फुलंब्री मतदारसंघाचे आमदार, आमचे मार्गदर्शक आदरणीय अनुराधाताई यांचा वाढदिवस असतो। त्या वाढदिवसानिमित्त फुलंब्री जिल्हा परिषद शाळा आणि फुलंब्री शहरातील सर्व वस्ती शाळा, या जिल्हा परिषद शाळा आणि वस्ती शाळेवर आमदार अनुराधाताई यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शालेय साहित्य वाटप करत आहोत। आमचे मार्गदर्शक भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री सुहासभाऊ शिरसाट यांच्या नेतृत्वात हा फुलंब्री शहरात आम्ही कार्यक्रम घेत आहोत। प्रत्येक विद्यार्थ्यांना 2 बुक शालेय साहित्य आम्ही असं अनुराधाताईंच्या वाढदिवसानिमित्त देत आहोत। आणि हा फुलंब्री शहरात आणि सगळ्या वस्ती शाळेमध्ये जो कार्यक्रम होतो आहे हा श्री सुहासभाऊ आणि आमचे सर्व नगरसेवक, सर्व भाजपचे प्रमुख कार्यकर्ते आम्ही सगळे मिळून हा कार्यक्रम घेत आहोत। कार्यक्रम घेत असताना खूप आनंद होतोय मनाला का आम्ही जे कार्यक्रम घेत आहे तो योग्य आणि योग्य हिताचा आणि त्याचा शेवटच्या वर्गाला त्याचा फायदा होणार आणि त्याचा वापर होणार, एक मनाला समाधान आहे। असेच उपक्रम येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचे जे आमचे नेते राहील त्यांच्या वाढदिवसानिमित्त किंवा विविध कार्यक्रमानिमित्त आम्ही हे घेत राहू। आणि खूप आनंद वाटतोय, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून एक संधी मिळते एक पुढे काम करण्याची, लोकांपर्यंत जाण्याची। मी खूप भाग्यवान आहे का मला हे काम करण्याचं संधी मिळाली। खरं म्हणजे मला आजच्या दिवशी अतिशय आनंद होतोय की आमचा या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या लाडक्या आमदार श्रीमती अनुराधाताई चव्हाण यांचा वाढदिवसानिमित्ताने योगेश भाऊ मिसाळ यांनी हा जो उपक्रम या ठिकाणी राबवण्याचं निश्चित केलं। आणि आमच्या सर्व जिल्हा परिषदेच्या सर्व विद्यार्थ्यांना जवळजवळ माध्यमिकचे 650 विद्यार्थी आणि प्राथमिकचे जवळजवळ 101 विद्यार्थी म्हणजे असे एकूण 750 विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्याचं निश्चित केलं। 2-3 दिवसापूर्वी ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला हे सांगितलं मुख्याध्यापक यांना, त्यांनी मी लगेच त्यांना
या कार्यक्रमाची अनुमती दिली आणि अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा हा उपक्रम आहे आणि या निमित्ताने मी ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशाच प्रकारे तालुक्याचा विकास हा घडत राहो, विकासाचा रथ हा सदैव पुढे जात राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा मी त्यांना देतो आणि पुनश्च एकदा योगेश भाऊ मिसाळ यांचंही अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि ताईंना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. नमस्कार, माझं नाव भारती पंडित नासरोदे. मी आता 10वीमध्ये शिकत आहे. खरंच तर म्हणजे अनुराधाताई यांनी आम्हाला म्हणजे त्या आम्हाला शिक्षणासाठी प्रोत्साहन करत आहे असं आम्हाला वाटतंय. आम्हाला खूप आनंद होतोय की त्या आमच्यासाठी म्हणजे काहीतरी करताय आणि योगेश मेसाळ सरांचे पण खूप खूप धन्यवाद. तर ते सुद्धा आम्हाला शिक्षणासाठी प्रोत्साहन करताय म्हणजे जसं वय आपण ते आम्हाला देऊ लागले, त्याच्यामुळे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अनुराधाताई चव्हाण बाकीचा जो खर्च आहे वाढदिवसाच्या दिवशी केक वगैरे जो कापला जातो, मात्र तो सगळं बाजूला ठेवून जो आहे तो या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं वाढदिवस साजरा होत आहेत. काय आव्हान करशील तू इतर लोकांना की बाबा अशा पद्धतीने वाढदिवस साजरा केले पाहिजे? हो, खरंच म्हणजे आपण केक ते असं म्हणजे आपण खूप इन्व्हेस्टमेंट करतो पैशांची, पण जर का आपण गरीब लोकांसाठी काहीतरी केलं म्हणजे बड्डे इकडे तिकडे सेलिब्रेट न करता कोणा म्हणजे त्यातून काही लोकांचा फायदा होत असेल तर ते त्यांच्यासाठी पण चांगले आणि आमच्यासाठी पण. जर पाहिलं तर हे जे आहे ते विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि साहित्य वाटप या ठिकाणी त्यांना होत आहे. निर्घोष त्रिभुवन, NRT न्यूज, छत्रपती संभाजीनगर.